आजचं सकाळचं वातावरण पिंजलेले ढग किती भारी दिसत आहे बघा. कितीतरी रंगाची उधळण झालेली आहे आणि तांबडा रंग तर कमालीचा. आणि चंद्र पण आकाशामध्ये ढगांमध्ये अंधुक अंधुक दिसतंय. कोकिळेचं कुंज, कोकिळा सुद्धा गाऊ राहिलेली आहे. आणि हे दिवस उगवतानाचं जे पहिलं असतं ना तांबडं फुटेल ते. पूर्वेकडून असा रंग उधळत उधळत येणारा हा सूर्य, पण अजून तो यायचा आहे, पण त्याची तयारी बघा ना स्वागताची. आणि इकडं चंद्रसुद्धा स्वागताला. आणि इकडं बघा रंगांची उधळण किती अप्रतिम अशी आहे. असं वाटतं स्तब्ध उभं राहावा आणि एकटक पाहत बसावा. अगदी सुंदर म्हणजे नयनरम्य मनोहर असं हे दृश्य आहे. एका चित्रकाराने सुंदर अदाकारी रेखाटली आहे असं वाटतं. इतकं म्हणजे निसर्गाची अदाकारी आहे. सकाळच्या पापणीने किलकिल केलेलं आहे आणि अर्धवट झोपेत साखर झोपेत म्हणा. आता हे तांबडं फुटलेलं आहे आणि आता लवकरच ती डोळे चोळून जागी होणार आहे. सकाळ ही अगदी नववधूसारखी भासू राहिलेली, लाजत मुरडत अशी धुक्यांचा जो पडदा आहेत ना, अगदी पदरासारखा अशी आळून बघत आहे असं वाटू राहिलेली आहे ही सकाळ. सूर्याचं आगमन होत आहे. सूर्यबिंब वर आलेला आहे, पण सूर्यबिंब पूर्णत्वात येत आहे. पण हे जे मेघ आहे ह्या मेघांमुळे झाकून जाते. किती वेळ मी कॅमेरा घेऊन उभी होती, म्हटलं आत्ता येईन सूर्य मेघांच्या वर, आत्ता येईन. आणि आत्ता सरते शेवटी आला. हे पहा पूर्ण बिंबात आले. आणि अजून पण दाखवते मी. हे आपल्या तुळशीच्या याच्यातून किती सुंदर रोपटं दिसतंय ना. सकाळचं दृश्य अप्रतिम भासत होतं. सगळे हे झाडं आहे, वेली आहे, सर्व कसं सूर्यस्नान करून घेत आहे. आणि आज चक्क सकाळ सकाळी सूर्य आलेला आहे. हां, एवढं मोठं पान कसं काही गड? लयच मोठं पान दिसू राहिले. अरे वा, बेलाची पूजा चालू. पानं तोडू नाही म्हणत्या बेलाची, हळदी कुंकू आहे. आज कोण वार आहे? काय वार बेरोज असते. हे आमचं बेलाचं झाड. मी याच्या बिया आणल्या होत्या आणि वैष्णवीला म्हटलं आता ते झाड तू तयार कर आणि लावून दे त्या पद्धतीने. कारण कसं आहे, मला वाटायचं यांना सुद्धा झाडाची आवड असली पाहिजे, झाडं लावण्याची. तसं मी करू शकत होते. आणि मग तिने ते बी लावून तिने ते उगवलं आणि मस्तपैकी ते लावून दिलं. 1-2 वर्ष किडीचंच गेलं का काका, किडच पडली होती, पण आता बरं आलंय त्या मनाने. ह्याच्या औषधी गुणधर्म माहिती पाहिजे. भारी जातक आता खाली येण्याच्या तयारीत आहे. हे काही येत आहे तर झाडावरच अडकून पडलेले ते. काही छान पैकी येऊन मिसळलेली झिमझिम वाटते. ऊन सकाळी किती भारी उगवलं होतं. म्हटलं आज पूर्ण निरभ्र असन, पण ढगामध्येच थोडीशी झिमझिम काहीतरी चालू आहे. ज्या दिवशी येणार नाही, बरोबर आहे, ज्या दिवशी नाही येणार.
तर आता हे मोकळं करायचं काम चालू आहे, कारण आता पाऊस वाटतो, पण त्यांना ते म्हणतात की पाऊस येईल कशाला काढायचं. काका म्हणतात काढूया. तर चला आता ही सोयाबीन आहे ना, बघा किती घाम आलेला आहे त्या सोयाबीनच्या याला. हा उलटा कागद आहे आणि हे बघा उलट्या कागदावर किती घाम आलेला आहे. सगळं पाणी पाणी झालंय. आणि ती जर अशी मोकळी नाही ठेवली ना तर उबून जाईल ती, म्हणून ती मोकळी ठेवू राहिलेले. भाई आज कितने टाइम तक होगा अंदाज? 2-3 तो बज जाएगा. 2-3 ठीक. आज आपला सोयाबीनचा लास्ट दिवस आहे आणि 2-3 वाजेपर्यंत होणार आहे. आणि ही इकडं सगळं मोकळं केलेलं आहे. वातावरण आज असं दिसतंय. पावसामुळे पुन्हा पुन्हा गवत झालेलं आहे, जसंच्या तसंच होऊ राहिलेलं आहे. आता हे काम राहणार, पुन्हा गवत निंदायचं आहे. आता हे काही ह्या साईडला सुद्धा. आणि आपले वांगीचे रोपही दिसना ना, काही दिसना कुठं येते. हे सगळे आता उपटून ना दुसऱ्या जागेवर लावणार आहे मी, कारण या साईडला नळी इथपर्यंत येतच नाही. ते हाताने द्यावं लागतं, तर हाताने किती वेळ देणार आहे. त्याच्यापेक्षा हे रोपं घेते आणि त्या साईडला लावते. आणि या साईडला पण गवत होऊ राहिले. हे आता आज एवढं दिसतंय, उद्या इतकं वाढन ना, आणि 2-3 दिवसांनी तर विचारायची सोय नाही, खूप वाढन. तरी इथं आपण सगळीकडे तणनाशक मारून घेतलेलं होतं. चला आपण आता पुन्हा जाऊया टाकीच्या वावराकडं. किती राहिलंय आपण पाहूया. झालंय बरं का, ते होत आलंय. म्हणजे मला तर वाटतं मला म्हणे 2 वाजता होईल, पण 2 वाजता नाही, तासाभराचंच काम आहे, संपलंच म्हणायचं. आता हे तिथून पर्यंत झालेले. हे पाहिजे इथून तिथे पांढरं हे कोंबड्याचं झाड दिसतंय ना, रानफूल. अगदी तिथून हे इथपर्यंत आता झालेलं आहे. आणि ते राहिले ते थोडंसंच. आणि किती 8 जण आहे आज 8 जण आहे. आणि हे 8 जणांना तासभर सुद्धा नाही लागणार, आत्ताच होऊन जाईन हे. तर हे जे केनपाट दिसतंय हे केनपाटच आहे बरं का. हे याला निळे फुलं आलेली आहे. हे रानगवताचा प्रकार आहे, रानफुलाचा. हेच केनपाट आहे ना. काय झालंय ते तिकडे ना खूप झालेलं आहे, कारण त्यांनी ना त्या तिकडच्या वावरामध्ये ना ते झालेलं आहे जास्त. कारण आहे ना त्यांनी गवत काढलं, त्यांच्याकडेच निंदायला दिलं होतं. तणनाशक आपण पहिले मारलेलंच होतं. त्याच्यानंतर त्यांनी निंदलं तर ते केनपाट जे वगैरे आहे त्यांनी तिथंच होतं ठेवलं. त्यांना वाटलं जाईल जळून, तेव्हा तो ऊन होतं चांगलं, पण ते काही जळालं नाही. पण मग आणखीन ते जिवंत झालं पावसाचं पाणी भेटल्यामुळं. आणि त्याच्यामुळं खूप ते केनपाटेनं असं पसरलेलं आहे तिथं. आणि दुसरं काँग्रेसचं. आणि जवळजवळ यांची आता ही टीम किती आहे, ही आहे जवळजवळ 10 जणांची टीम याची. आणि बाकीचे यांच्यामधलेच होते. म्हणजे मागच्या वेळेस काय झालं होतं, निंदायच्या वेळेस आहे ना सगळं वेगळं होतं. हा एक होता त्याच्यामध्ये, हा जो आहे दिसतो याचं नाव, हा सुनील एक होता. आणि बाकीचे ती मागची टीम जी होती ती सगळी पहिल्यांदा निंदायला सगळी होती. पण नंतर मग त्यांचं झालं बाबा काहीतरी तू मेमे त्यांच्यामध्ये. आणि मग टीम डिवायडेड झाली. मग आता हा करतोय चला येत जा, पण झालेला आहे अगदी अवघ्या 3 दिवसामध्ये झालेलंच म्हणायचं. कारण आता हे काय, हे राहिलं तरी किती, हे एवढंसं राहिलंय आता हा पट्टा. आणि हे 10 जणांना सहज होऊन जाईल, कारण याच्यामध्ये 10 जण सुद्धा नाही बसणार. 3 हे किती राहील, 1 2 3 4 5 6 7च राहिलेले. हे 7 जे काय म्हणता वाफे, 7 वाफे ते. चला आता हे भरून आणतील घरी, नाहीतर बघू येऊ आपण पुन्हा. ट्रॅक्टर आणला भरण्यासाठी. आणि आज विष्णूनी नाही, आज भैयाने आणलाय. काका तिकडे आले. खरं काका चहा घेऊन आलेले यांना. आणि आता काय करणार आहे, आता बसले आता काढू राहिले ही सेबा. अजून हे ओलच आहे बरं का.
ही पण सोयाबीन अशी सगळ्यांना माहिती आहे, याच्यापासून तेल बनवलं जातं, पुन्हा सोयाबीन वडे बनवले जातात. ओलं आहे ओलं, अजून ती वाळवायची आहे आपल्याला. पण अजून हे सर्व वातावरण आहे ना जरा व्यवस्थित होतंय, मग वाळवायचं आहे. मी जवळ नाही गेली, त्याच्यामध्ये ते लेडीज आहे ते जरा लाजतात, त्याच्यामुळं मग मी जात नाही तिथं जवळ. आता ही ट्रॉली भरायला अजून बराच वेळ लागेल. आता आपण असं जाऊया घरी आणि तिथं खळ्यावरच बघू आता किती ट्रॉली येतात वगैरे, म्हणजे मग आजचं लास्ट. आणि बघा सगळं सोंगून झालेलं आहे. हा जो कडेचा भाग आहे ना, टाकी आली, टाकीच्या ईदला हा टाकीचा भाग सगळा झालेला आहे सोंगून. आता काही राहिलेलं नाही आहे, सगळं झालंय. फक्त राहिले आता हे गवत, आणि या गवतामध्ये मेंढ्या शेळ्या आता चरायला सोडायच्या आहे बस या गवतामध्ये. चला मग आता आपण जाऊया घरी. मग काय आता तो ट्रॅक्टर भरायला जवळजवळ 1 का 2 तास लागत. तो साबणाने चक्क डबे धुते. काय एवढे डबे काढले का काय दिवाळी? काय शेवया वाळत घालायला सोंडे झाले ते काय? ते पावसाळ्यामध्ये काय सोंडे होतात का, आता त्याच्यामुळे काय ते वाळत घालावंच लागत आहे. मग आता ते वाळत घातलंय म्हणून हिने काढलं घासायला, आणि साबणाने घासतीये. तुला ही कोणी आयडिया सांगितली? पण छान निघू राहिलाय डबा. अंगाच्या साबणाने डबे घासती आई. आईची ट्रिक आहे बरं का ही. काय म्हटली बाया? काय हा, पण तू जास्त व्हिडिओ पाहती म्हणून आईला जास्त माहिती झालेली आहे यूट्यूब मधली. काय ट्रिक वापरायची, कोणकोणते पदार्थ करायचे, काय करायचे. माझे सबस्क्रायबर जे आहेत ना त्यांचे सुद्धा व्हिडिओ पाहती अक्का. आता जे नवीन नवीन आहे ना सबस्क्रायबर त्यांना सांगते की अक्का म्हणजे माझी जन्मदात्री आणि काका म्हणजे माझे वडील. आणि अक्का काका कावर नाव पडलेलं आहे तर अक्का आणि काका म्हणजे आम्ही सर्व एकत्र होतो, मोठे भाऊ आणि ते. बघा त्यांचे मी लॉग पण टाकलेले आहेत, बारशाचे वगैरे, त्यांच्या घरात जे कार्यक्रम झालेले ते सर्व. आता माझा मोठा भाऊ ते अक्काला मावशी म्हणायचा आणि वडिलांना काका म्हणायचा. पण हिला मावशी कसं काय म्हणत नाही आम्ही काय माहिती, हिला अक्काच म्हणायला लागलो. पण ही अक्का, हा ना काका, का अक्का म्हणायचे तुला? ते म्हणायचे का अक्का तुला? आम्ही कसं काय म्हणायला लागलो की अक्काच म्हणावं म्हणून? अक्का म्हणायला शिकवलं आणि काकांना काकाच म्हणायला शिकवलं. मग निदान बाबा तरी म्हणायला शिकवायचं ना. बाबा नाही तर आई बाबा हा प्रकार नव्हता. फक्त अक्का आणि दादा, अण्णा, आप्पा असंच, म्हणजे ज्या नावाने घरातले बोलले जातील त्याच. विशेष करून म्हणजे वडिलांना दादाच म्हणायचे काय काका. मग हिचे वडील आहे ना, हिच्या वडिलांना सर्व हे दादाच म्हणत होते. आजीला आम्ही आई म्हणायचो. आणि आजीला, आजीला म्हणजे आजी जी असते ना त्या म्हातारी माणसं जे म्हणजे आजी झालेले त्यांना आई म्हणायचं. मग माझी आजी होती ना, मग आम्ही माझ्या आजीला आम्ही आईच म्हणायचो. आणि ही पण तिच्या आजीला आई म्हणायची आणि तिच्या आईला ती बाई म्हणायची असं. त्याच्यामुळं आम्ही जे मोठे भाऊ होते ना ते अक्का आणि काका म्हणायचे, त्याच्यामुळे आम्ही सुद्धा अक्का आणि काका म्हणायला लागलो. तर ट्रॅक्टर भरून येईल. आता आपण ट्रॅक्टर किती होत आहे तेवढ्या वावरातलं, म्हणजे निम्म होतं बरं का. तर निम्म्याची किती ट्रॉली भरते बघू. जर ते गवत नसतं ना तर आणखीन अर्धी एक किंवा एखादी तरी ट्रॉली झाली असते. कारण गवतामुळे आहे ना मग काय होतं, पीक आहे ना हे कमी होतं. मस्त ऊन पाळ्या घेऊन राहिली ही सोयाबीन. आता टाकली सकाळी ना, आत्ताशी ऊन आलेलं नाही तर इतक्या वेळ ढगामध्येच ऊन होतं. हे कसं अजून ढग आहेच आहे. आता ऊन मस्त आहे. अरे हे पक्षी काय भारी उडताय. काका आले, त्यांना चहा पाजून जवळजवळ 12 वाजता गेले ते चहा द्यायला. कारण आता सोंगून झालेलं आहे त्याच्यामुळं. आणि आता तिकडून आली म्हणजे गाडी येणार असे.
अजून भरते. मग ते कसल्या गाडीचा आवाज येते? गाडीचा कसला आवाज येते? या गाडीचा आवाज कसला येतो? आता येतो येतो. चला आला आपला आता हा ट्रॅक्टर ट्रॉली भरून. हे बाकी हे स्वर्गा ते नाही म्हणले मग पाऊस झाली बी लागली. तो आला मग पाऊस झाली. ते इकडे गेले तिकडे त्यांनी बंद करून टाकलं. मग यांना पुढे गेला सोन्या त्याला मला खाली करायचं. थोडा तिरपा लावायचा असले बाय हे इथं इथं आहे ना. हे म्हणजे बेचकडे नाही दाबून घ्यायचे म्हणजे रचायला. आजही गरम होते. पावसाचं काही सांगता येत नाही बाबा. ओढायचं सुरू आहे आणि हाताने आता रसून द्यायचं आहे पुन्हा कालच्या सारखंच. अब नीचे उतार उतार के पसीना पसीना हो जाएंगे. रचते रचते. आता ही आपली लास्ट ट्रॉली होती आणि झालेलं आहे आपलं सोयाबीन सगळं तिथलं वावरातलं. म्हणजे टोटली ही एवढी सोयाबीन झालेली आहे. अजून जर त्यांनी गवत व्यवस्थित जर हे केलेलं असतं तर आणखीन ट्रॉली भरली असती. 2 ट्रॉल्या आणखीन 4-5 ट्रॉले व्हायला लागत होते. अरे 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 काय रे सगळा कुटाणा केला यांना आता. हाँ पहला अच्छा था. अब हाथ से करो डबल कुटाणा हो गया. झाली सगळी रचून. आता याच्यावर कागद अंथरायचा आहे. चला झाली आता रचून. आता कागद अंथरायचा आहे. क्या करते डाल देते क्या? हाँ हाँ ये वाला सोयाबीन क्या? ये वाला नहीं 2-3 वावर छोड़ के होता है सोयाबीन. झालंय आता कागद अंथरायचं आहे कारण त्यांना जायचं आहे दुसरीकडे सोयाबीन पुन्हा सांगायला. त्यांचे काही टीम मधले जे लोक आहेत ते गेले. हे रचायला थांबले होते 2 जण. आणि आता आणि पावसाचं चिन्ह तर काही नाही आहे पण मग तरी पण आता अंतरून घेऊ राहिले. मग यांचं काय पुन्हा कधी येतील आणि कधी नाही असं आहे ना. कम पड़ गया ना. अब ज्यादा हो गई ना. उसकी क्या बोलते ऊंची. ऊंची को क्या बोलते? हाइट हो गया बोलते. आता ही इंग्लिश में हाइट. इंग्लिश में हम भी हाइट बोलते हैं. हाइट हाइट ज्यादा हो गई. तर काय आयडिया करणार आहे बघूया आता आपण. पटलाय पण आता काय अपुरा झालेला आहे. परफेक्ट हो गया. मी तेच म्हटलं तर थोडस इकडे सरकून तसंच आयडिया थोडी केली आणि झालं. आता आता हा कागद अंथरून दिलेला आहे. आता दगड लावायचे काम चालू आहे. नेहमीप्रमाणे घोडे उडतच आहे. आणि भावावरचं वातावरण कसं. चला मग आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा. भेटूया आपण अशाच म्हणून होती. बाय बाय.